तर मंडळी ही आमची सगळ्यात मोठी आत्ती, पप्पांची मोठी बहीण. ही टोटल सगळीजण 6 जण. तर पप्पा ज्यावेळी होतं त्यावेळी एक दिवस येणार आणि एका संध्याकाळी म्हणजे निघून जाणार. आणि पप्पा आता वारलंय, पप्पाचं श्राद्ध होतं त्याच्या अगोदर एक दिवस आल्या आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस परत आणि राहिली, कधीच राहिली नव्हती. म्हणते आता बाबांच्या माघारी बाळ मीच आहे. आणि आम्ही सुद्धा आमच्या आत्तीला कधीच असं प्रेमात मायेत कधी कमी केली नाही. आत्ते, आमच्याकडनं कधी तुला काय झाले काय असं काय? कधी डिगर आम्ही बदललोय, भाचं माझी बदलल्यात असं झाले कधी? बाबांच्या माघारी आम्ही तुझ्याकडे येतो का नाही? आणि कसं असते माहिती आहे काय, 1-2 नाते असतात आपली, म्हणजे मामा आणि एक आत्ती. मामा कसं असतं, आईचं दुसरं रूप म्हणजे मामा आणि बाबांचं दुसरं रूप म्हणजे आत्ती असं मी मानतोय. त्यामुळे कसं असतं, ह्या दोघांच्या प्रेमात लय मोठं हे असते, प्रेम लय मोठं असते त्यात. आणि ही व्यक्ती आत्ती म्हणजे कसली व्यक्ती आहे माहिती आहे काय, शेवटपर्यंत भावाचं मूल, माझ्या भावाचं मूल म्हणून सांभाळणी ही एकच व्यक्ती असते. जसं आपल्या मुलाला जीव लावते ना, तसंच आपल्या भावाच्या मुलांना जीव लावणारी व्यक्ती म्हणजे आमची आत्ती.